रशियाचे अध्यक्ष पुटिन यांचा भारत दौरा आता समाप्त झालेला आहे आणि या दौऱ्यामधून भारताला नेमका काय फायदा होणार आहे याचं आपण विश्लेषण करू. कारण जर आपण प्रतिकात्मक बघितलं तर या दौऱ्यामध्ये पुष्कळशे व्हिडिओज आणि फोटो समोर आले. एक म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्या घरी पुटिन यांनी 3 तास घालवणं आणि जेवण एकत्र करणं. दुसरं, त्यांनी एकाच गाडीमधून प्रवास करून इतर ठिकाणी जाणं. नंबर तिसरं, अनेक जॉइंट कॉन्फरन्सेस झाल्या, ज्यामध्ये वेगवेगळ्या घोषणा करण्यात आल्या, वेगवेगळ्या कराराच्या. जे करार सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे होते, आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे होते, व्यापारी दृष्टीने महत्त्वाचे होते, सुरक्षा म्हणजे संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. आणि करार खूप झाले. पण आता मुख्य मुद्दा असा आहे, की या भेटीमुळे भारताचा नेमका काय फायदा झाला? नेमका फायदा म्हणजे येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय होईल आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा काय होईल? नंबर एक गोष्ट जी आहे ते म्हणजे भारत आणि रशियाचा जो व्यापार आहे, हा सध्या 55 अब्ज डॉलर्स एवढा आहे. तो आता 100 अब्ज डॉलर्स पर्यंत वाढणार आहे. ही भारताकरता एक अत्यंत चांगली बातमी आहे. कारण असं, की अमेरिकेने 50% टॅरिफ लावल्यामुळे भारताचा जो व्यापार एक्सपोर्ट्स जो अमेरिकेला होत होता, तो जवळ-जवळ 60 ते 65 अब्ज डॉलर्सनी कमी झालेला आहे. आणि अजून सुद्धा अमेरिका आणि भारतामधला जो व्यापार करार आहे, त्याला एफ-टी-ए अग्रीमेंट म्हणजे फ्री ट्रेड अग्रीमेंट असं म्हटलं जातं. तो व्हायची काही शक्यता दिसत नाही. तर अशा काळामध्ये आपला जो एक्सपोर्ट म्हणजे निर्यात जी कमी होते आहे, त्याकरता आपल्याला वेगळ्या मार्केटची गरज आहे आणि काही प्रमाणामध्ये जवळ-जवळ 20 अब्ज डॉलर्सचं सामान रशिया आपल्याकडनं खरीदणार आहे. ही आपल्याकरता चांगली गोष्ट आहे. याच्यामध्ये काही अन्नधान्य आहे, याच्यामध्ये मासे आहेत, याच्यामध्ये काही फार्म प्रॉडक्ट्स आहेत, की ज्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना बऱ्यापैकी फायदा होईल, कारण आपल्याला एक्सपोर्ट मार्केट हे मिळेल. दुसरी गोष्ट, आपला आणि रशियाचा जो करार झालेला आहे, हा 5 वर्षाचा म्हणजे 2030 पर्यंतचा करार झालेला आहे आणि यामध्ये दिशा देण्यात आलेली आहे, की या काळामध्ये आपण आपला व्यापार कसा वाढवायचा. आपण जर रशिया आणि भारताचं व्यापाराचं स्वरूप बघितलं, तर जवळ-जवळ 80-85% व्यापार जो आहे, तो एनर्जी सेक्टरमध्ये आहे. एनर्जी सेक्टर याचा अर्थ तेल आणि गॅस आणि काही प्रमाणामध्ये फर्टिलायझर्स वगैरे. आणि बाकीचा व्यापार हा पुष्कळच कमी आहे. आपण जर बघितलं तर चीनशी आपला व्यापार जवळ-जवळ 120 अब्ज डॉलर्स एवढा आहे. अमेरिकेशी जो आपला व्यापार आहे, हा जवळ-जवळ 100 अब्ज डॉलर्स एवढा आहे. तर त्या तुलनेमध्ये रशियाशी आपला व्यापार 60-65 अब्ज डॉलर्स म्हणजे त्या प्रमाणामध्ये पुष्कळ कमी आहे. तो वाढवण्याकरता आता रशिया आपल्याकडनं अनेक गोष्टी घेणार आहे. लक्षात असावं, की सध्या रशियावरती युरोपची बंधनं आहेत, रशियावरती अमेरिकेची बंधनं आहेत, रशियावरती जगातल्या अनेक देशांनी बॉयकॉट घातलेला आहे. तर यामुळे रशिया आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये चीनवरती अवलंबून आहे. आता जसं भारताची बाजारपेठ त्यांना मदत करेल, तर यामुळे रशियाला पुष्कळ फायदा होईल आणि त्यांचं जे चीनवरचं जे अवलंबून राहणं आहे, ते मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि ही भारताकरता अर्थातच एक अत्यंत चांगली बाब आहे. आणि वेगवेगळे फार्म प्रॉडक्ट जर घेतले, तर नक्कीच चांगलं होईल. याच्याविषयी काही कोणाच्या मनामध्ये शंका नको. या भेटीचा एक अजून एक अत्यंत महत्त्वाचा पैलू आहे. तो म्हणजे रशिया आणि भारतामध्ये न्यूक्लिअर म्हणजे अणुऊर्जा करता कोऑपरेशन. लक्षात असावं, की सध्या भारत आणि रशियामध्ये न्यूक्लिअर रिएक्टर्स कुडक्कुलम नावाची जागा आहे, जी चेन्नई म्हणजे मद्रासच्या जवळ आहे. तिथे 6 न्यूक्लिअर रिएक्टर्स हे सेट केले जातायत. त्याच्यामध्ये 2 तयार झालेले आहेत आणि बाकीचे 4 आता तयारीच्या हालातमध्ये आहे. न्यूक्लिअर एनर्जी भारताकरता अत्यंत महत्त्वाची आहे. कारण याला ग्रीन एनर्जी असं म्हटलं असतं आणि हा एक परपेच्युअल सोर्स असतो आपल्याला वीज निर्मिती करण्याकरता. तर आपल्याला न्यूक्लिअर फील्डमध्ये जी आपली एनर्जी आहे ती वाढवायची आहे आणि फॉसिल फ्युएल म्हणजे कोळसा म्हणा किंवा अशा इतर प्रकार म्हणा, त्यापासून आपल्याली गरज जी आहे ती कमी करायची आहे आणि यामध्ये रशियाकडनं आपल्याला
खूप मोठी मदत मिळते आहे. कारण न्यूक्लिअर फील्डमध्ये रशिया एक लीडर आहे आणि त्यांच्या रिएक्टर्सनी भारतामध्ये याच्या आधी चांगलं काम केलेलं आहे. ज्यामुळे आपल्याला स्वस्तात ऊर्जा निर्मिती होणार आहे. आणि 2 अजून सेक्टर्स न्यूक्लिअर फील्डमधले आहेत. एक म्हणजे फ्लोटिंग रिएक्टर्स, ते रशिया देण्याची शक्यता आहे आणि दुसरं जे आहे त्याला कंटेनराइज्ड रिएक्टर म्हणतात. म्हणजे ज्याला मूव्हेबल रिएक्टर्स म्हणायचं. ते एका जागेवरनं दुसऱ्या जागेवरती हलवले जाऊ शकतात. तर त्यामध्ये सुद्धा रशिया जगामध्ये सर्वात पुढे आहे. तर तो फायदा आपल्याला होईल आणि न्यूक्लिअर रिएक्टर्सच्या मध्ये भारत आणि रशियाचं जे कोऑपरेशन आहे, हे मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. कारण युरोप आणि बाकीचे देश आहेत, पुष्कळ दादागिरी करतात. आपण ज्यावेळेस त्यांना युरेनियम मागतो किंवा इतर गोष्टी मागतो, तर त्याच्यामध्ये ते आपल्यावरती अनेक निर्बंध लावतात. असे कुठलेही निर्बंध रशिया आपल्यावरती लावणार नाही. तर हे अत्यंत महत्वाची आहे न्यूक्लिअर एनर्जी कोऑपरेशन. आणि यामध्येच अजून एक डिफेन्स कोऑपरेशन मी इथेच जोडतो. ते म्हणजे रशियाकडून 2 न्यूक्लिअर पॉवर्ड सबमरीन्स आपल्याला भारतामध्ये तयार होणार आहेत. रिपीट करतो, 2 न्यूक्लिअर पॉवर्ड सबमरीन्स. म्हणजे आपल्याला कल्पना असेलच, की जी सबमरीन म्हणजे पाणबुडी असते, तर ती 2 प्रकाराने चालू शकते पाण्याच्या खालती. एक तर डिझेल पॉवर्ड, म्हणजे ज्याच्यामध्ये डिझेलचा वापर केला जातो आणि एनर्जी देऊन ती सबमरीन पाण्याखालती काम करते. परंतु त्याची क्षमता पाण्याखालती राहायची अत्यंत कमी असते. त्या मानाने न्यूक्लिअर पॉवर्ड सबमरीन जी आहे, याची पाण्याखालती राहण्याची क्षमता ही खूपच जास्त असते. कारण यांची एनर्जी तयार करण्याची क्षमता जास्त असल्यामुळे यांना बॅटरी चार्जिंग किंवा अशा काही गोष्टी कराव्या लागत नाही. तर आता सध्याच्या युद्धात रशिया-युक्रेन युद्धामुळे एक महत्वाचा लेसन किंवा महत्वाचा धडा भारतासमोर येतो आहे. म्हणजे नौदलाकरता एअरक्राफ्ट कॅरियर आणणं हे एक पांढरा हत्ती झालेला आहे. त्याच्याऐवजी सबमरीन्स त्या पाण्याखालती चालतात. त्यांची लढण्याची क्षमता ही जास्त चांगली असते. कारण त्यांना डिटेक्ट करणं किंवा त्यांना शोधणं हे सोपं नसतं. तर त्याच्यामुळे 2 न्यूक्लिअर पॉवर्ड सबमरीन्स भारताला मिळणं ही अर्थातच भारताकरता एक अत्यंत चांगली बाब आहे. याच्यानंतर एक जे पुढचा भाग जो आहे तो थोडासा म्हणजे काय म्हणायचं की दहशतवादाच्या बाबतीमध्ये आहे. रशियाने क्लिअरली सांगितलेलं आहे की पाकिस्तान पुरस्कृत जो दहशतवाद चाललेला आहे तो थांबायला पाहिजे. तर आंतरराष्ट्रीय लेव्हलला तो एक आपल्याकरता मोठा फायदा होतो. कारण चीन पाकिस्तानला मदत करून दहशतवादाच्या विषयावरती येत नाही. त्याच्यामुळे अर्थातच हा जो भाग आहे आपल्याला महत्वाचा आहे. रशियाचं कोऑपरेशन मिळणं हे आपल्याकरता अत्यंत महत्वाचं आहे. जागतिक लेव्हलला दहशतवादाच्या विरोधात लढण्याकरता. मग त्याच्या पुढचा जो भाग आहे ते म्हणजे डिफेन्स कोऑपरेशन. खरं म्हटलं तर या क्षेत्रामध्ये मोठ्या घोषणा होतील असं वाटत होतं. पण कुठलीही मोठी घोषणा झाली नाही. खास तर S-500 अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टम याविषयी किंवा जे त्याचं अत्यंत प्रगत असं विमान आहे फायटर एअरक्राफ्ट ते भारतामध्ये तयार करण्याविषयी. हे असं दिसतं आहे, की सध्या भारताने नुसतं लक्ष हे इकॉनॉमिक कोऑपरेशनवरती ठेवलेलं होतं आणि जो डिफेन्सचा भाग आहे तो चुपचापपणे केला जाईल. कारण आपण जर रशियाकडनं मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्र निर्मिती किंवा टेक्नॉलॉजी ट्रान्सफर केली, त्याच्यामुळे अमेरिकेला राग येऊ शकतो, चीनला भीती वाटू शकते, पाकिस्तान शस्त्राच्या स्पर्धेमध्ये पुढे येऊ शकतो. तर म्हणून आपण हे जे डिफेन्स कोऑपरेशन आहे, ते नक्कीच वाढणार आहे. याच्याविषयी कोणाच्याही मनामध्ये शंका नको. परंतु ते अतिशय शांतपणे, गुप्त गुप्त पद्धतीने केलं जातं आहे. असा एक अंदाज व्यक्त केला जातो आहे. कारण रशियाकडे द्यायला त्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक तर S-400 किंवा S-500 अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टम, की जी आपल्या जिनी ऑपरेशन सिंदूरमध्ये अत्यंत चांगलं काम केलं होतं. आणि दुसरं त्यांच्याकडे असलेलं प्रगत फायटर एअरक्राफ्ट त्याला Su-65 म्हटलं जातं. ही 2 या 2 गोष्टी जर भारतात त्यांची निर्मिती झाली मेक इन इंडियामध्ये, तर आपल्याला टेक्नॉलॉजी ट्रान्सफरचा फार मोठा फायदा होईल. याच्यानंतर जो पुढचा मुद्दा आहे, तो आहे ज्याला म्हणतात पीपल टू पीपल कोऑपरेशन. म्हणजे आपण जर बघितलं
तर आज रशिया युद्धभूमी बनलेला आहे आणि त्यांच्याकडे काम करण्याकरता माणसं कमी पडतायत. तर असं मानलं जातं 60 ते 70,000 भारतीय रशियामध्ये त्यांना नोकऱ्या मिळतील वेगवेगळ्या प्रकारची कामं करण्याकरता. तर त्याच्यामुळे आपल्याकरता एक मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती जी आहे ती होईल. अर्थात हे लक्षात ठेवायला पाहिजे, काही जणांनी लबाडी करून काही भारतीयांना युक्रेन युद्धामध्ये लढण्याकरता पाठवलं होतं. तसं व्हायला नको आणि तसं होऊ नये याची काळजी भारत सरकार घेईलच याच्या विषयी माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. परंतु 60-70,000 माणसं रशियाला पुरवणं, त्यांचं रिकन्स्ट्रक्शन करण्याकरता ही एक भारताकरता अत्यंत मोठी संधी आहे. दुसरी गोष्ट, रशियामध्ये अनेक श्रीमंत लोकं राहतात आणि ते टुरिस्ट म्हणजे पर्यटनामध्ये सगळ्या जगभर फिरत असतात. परंतु रशियन टुरिस्ट जे भारतात येतात त्यांची संख्या अत्यंत कमी आहे. गोवा एक एकुलती एक जागा आहे जिथे रशियन टुरिस्ट येतात काही प्रमाणामध्ये. तर ही संख्या आता मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. कारण आपण त्यांना 30 दिवसाचा टुरिस्ट व्हिसा दिलेला आहे. ज्यामुळे मोठ्या संख्येमध्ये रशियन टुरिस्ट माफ करा, भारतामध्ये पर्यटनाकरता येऊ शकतात. हा एक अत्यंत मोठा फायदा आहे. याच्याशिवाय जो नेक्स्ट मुद्दा जो आहे तो म्हणजे यामुळे अमेरिकेला एक लेसन देण्यात आलेलं आहे. आपण ज्याला काही विश्लेषक स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी म्हणतात. म्हणजे परराष्ट्र धोरणामध्ये स्वायत्तता आपण अमेरिकेला दाखवून दिलं आहे, की तुम्ही जर आमच्याशी व्यापार करार करत नसाल आणि आम्हाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत राहाल, तर आम्हाला इतर सुद्धा मित्र आहेत, की ज्यांच्याशी संबंध सुधारून आम्ही आमची आर्थिक ताकदी वाढवू शकतो. मला खात्री आहे हा मेसेज अमेरिकेला गेलेला आहे आणि यामुळे पुढच्या काही महिन्यामध्ये जर भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापार करार झाला, तर ही एक भारताकरता अत्यंत मोठी अशी विन विन सिच्युएशन होऊ शकते, हे आपल्याला कळायला पाहिजे. दुसरी गोष्ट, यामुळे चीनला सुद्धा आपण मेसेज क्लिअरली दिलेला आहे, की रशियाला मदत फक्त तुम्हीच करत नाही, रशियाला मदत भारत सुद्धा करतो आहे. ज्यामुळे आता चीन च्या शिवाय भारत चीनशी कॉम्पिटिशन करेल रशियाला वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक बाबी पुरवण्यामध्ये. तर हा एक मोठा त्यांना आपण मेसेज दिलेला आहे आणि याच्याशिवाय युरोपियन युनियनला पण कळून चुकलेलं आहे, की त्यांनी भारताशी जर शांतता करायची असेल, भारताशी जर आर्थिक संबंध वाढवायचे असतील, तर ते भारताच्या अटींवरती हे वाढवावं लागेल. तर या सगळ्या मेसेज जाणं चीनला, मेसेज जाणं अमेरिकेला, मेसेज जाणं युरोपियन युनियनला, या अत्यंत चांगल्या बाबी आहे. या या पुटिन यांच्या व्हिजिटमुळे घडलेल्या आहेत. म्हणजे थोडक्यातच येणाऱ्या काळामध्ये रशिया आणि भारतामध्ये आर्थिक प्रगती अजून वेगाने पुढे जाणार आहे. आर्थिक व्यापार वाढणार आहे. न्यूक्लिअर कोऑपरेशन वाढणार आहे. डिफेन्स कोऑपरेशन वाढणार आहे. मेक इन इंडियाला मोठी गती मिळणार आहे. पीपल टू पीपल कोऑपरेशन हे वाढणार आहे. टुरिझम वाढणार आहे. तर या सगळ्या गोष्टी भारताकरता अत्यंत महत्वाच्या आहेत आणि आपण असं मानू शकतो, की यामुळे पुतिन यांची जी भारताला 48 तासाची जी भेट होती, ही अत्यंत यशस्वी झाली असं मानण्याकरता काहीही हरकत नाही. मी इथेच थांबतो. जय हिंद.